प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. विलक्षण आत्मभान असलेली, संपूर्णतः स्वावलंबी, निर्णयक्षम, आत्मविश्वासानं परिपूर्ण अशी स्त्री ही विलक्षण लोभस, विलक्षण वेधक आणि अतिशय तेजस्वी दिसते. हे तेज तिच्याकडे कुठून येतं? तर ते येतं स्वतःला सिद्ध करताना, स्वतःला आजमावताना अनुभवांचं, पराकाष्ठेचं एक संचित, एक तत्वज्ञान तिच्याशी जमा होतं त्याच्यातून. मूर्तिकार जसा पाषाणामधून छिन्नी हातोड्याचे घाव घालून एक अतिशय देखणी, लोभस किंवा पवित्र वाटेल अशी मूर्ती घडवतो, तसं एक स्त्री जेव्हा स्वतःवरती आपल्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांचे घाव घालून त्याच्यातून अतिशय कोरीव काम करून जेव्हा स्वावलंबनानं परिपूर्ण अशी मूर्ती घडवते, तेव्हा तो कणखरपणा हा नक्की लक्षवेधक असतो. अशीच एक जागृत सखी, जी स्वावलंबी आहे, स्वयंपूर्ण आहे, निर्णयक्षम आहे, जिच्याकडचा आत्मविश्वास विलक्षण आहे, अशी स्त्री जिला जागृत सखी असं म्हणता येईल, जिनं आपल्या कलेला स्वावलंबनाचा मार्ग बनवला, ती आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. या सखीचं नाव आहे जागृती कोठावदे. जागृती नमस्कार. नमस्कार. मी माझ्या प्रिय सखींना मनपूर्वक नमस्कार करते. कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. जागृती कोठावदे या गृह अंतर सजावट यामधल्या तज्ज्ञ आहेत. जगभर एकटीने प्रवास करणाऱ्या सोलो ट्रॅव्हलर आहेत. रांगोळी अतिशय उत्तम काढतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःमधलं सामाजिक भान जागृत ठेवून आपल्या बरोबरीच्या सख्यांना परंपरेवेगळा विचार करायला आणि स्वतःमधले कुठले असे कलागुण आहेत ज्यामुळे त्याही स्वावलंबी होतील हे पाहायला शिकवतात. जागृतीताई, एक तुमचा जो प्रवास आहे आणि तुम्ही जे कलेला स्वतःच्या स्वावलंबनाचा रस्ता बनवला आहे, तर पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की इंटेरियर डिझाईन, डेकोरेशन आणि म्हणजे गृह अंतर्गत सजावट जी अधिक कलात्मकतेनं आणि विचारीपणानं करावी लागते, तर ती म्हणजे काय? इंटिरियर डिझाईन म्हणजे काय की अवेलेबल स्पेस जी तुमच्याकडे असते, त्या अवेलेबल स्पेसमध्ये योग्य ती फर्निचरची निवड करून आकर्षकरित्या त्याची मांडणी करणे म्हणजे इंटिरियर डिझाईन. आणि अर्थातच पुढचा प्रश्न असा आहे की स्त्रियांसाठी, महिलांसाठी, आपल्या सख्यांसाठी हे क्षेत्र कसं उपयुक्त आहे आणि कशा प्रकारचा वाव आहे आपल्या सख्यांना? निश्चितच खूप वाव आहे असं मी म्हणेल. कारण की स्त्री ही उपजत, तिला एक कला असते आणि तिने जर तिच्यातली ती कला ओळखली, तिला जर हे कळलं की मी हे उत्तमरित्या, तर पहिले तर तिला घर सजावटीची मूळतः एक आवड असते खरे, आणि तिने जर ती ओळखली आणि तिच्यात आत्ता जसं की बाहेर खूप कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, तर बाहेर पडलो तर सगळ्या याच्यात नुसतंच इंटिरियर काय, सगळ्या याच्यात कॉम्पिटिशन असते. पण मग त्याच्यात तिच्याकडे जसं मी माझ्या याच्यात वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरते की इतरांपेक्षा माझं प्रोजेक्ट वेगळं कसं दिसेल. सो हे जर त्यांनी प्रत्येकीने जर हे ओळखलं, त्या जर ह्या क्षेत्रात आल्या आणि त्याच्यातलं नाविन्य त्यांनी शोधलं आणि ते नवीन नवीन आयडियाज वापरून जर केलं, तर नक्कीच त्या ह्या क्षेत्रात त्यांचं स्थान रोवतील, ही मला गॅरंटी आहे. कुठले विशेष गुण असं तुम्हाला वाटतं का की सख्यांच्या आवर्जून लक्षात आणून द्यावेत की हे तुमच्यामध्ये आहेत आणि अशा क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तेव्हा उपयोगी पडतील? साधारण ड्रॉइंग करण्याची आवड, एक घरातला हा कोपरा की नाही, इथला हा वास खूप छान दिसतो, किंवा एका मनी प्लांट लावतात तुम्ही, तो कुठल्या कोपऱ्यात ठेवला म्हणजे जास्त छान दिसेल. हे प्रत्येकीत असेल असं नाही आहे, पण काही स्त्रियांमध्ये नक्कीच हा गुण असतो आणि तो जो त्यांनी हेरला ना आणि त्यांनी जरी ओळखलं, तर नक्कीच त्या स्वतःचं हे परीक्षण करू शकतात की मला याची इंटिरियर डिझाईनची आवड आहे आणि त्यांनी ते ओळखलं तर नक्कीच त्या क्षेत्रात येऊ शकतात. हे क्षेत्र महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे पहा, आता इंटिरियर डिझाईन म्हणा किंवा कुठलं इतर क्षेत्र म्हणा, ते किती सुरक्षित हे आपण ठरवलं पाहिजे. शेवटी सुरक्षितता ही आपल्या हातात असते. तरी पण थोडक्यात सांगायचं तर लेट
साईट व्हिजिट म्हणजे लेट नाईट साईट व्हिजिट्स तुम्ही अवॉइड करू शकतात. आणि तुम्ही इंटिरियर डिझायनर असतात, सो ते तुमच्या हातात असतं की क्लायंटला कधी बोलवायचं, लेबर स्टाफ जो असतो त्यांना कधी साईटवर बोलायचं, हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. आणि प्रत्येक स्त्रीला एक सिक्स सेन्स असतो, काय चूक आहे काय बरोबर आहे हे त्यांना माहिती आहे. सो हे जेव्हा तुमच्या हातात आहे तर तुमची सुरक्षितता ही तुमच्या हातात आहे. तर नक्कीच मी म्हणेल की सुरक्षित तर आहेच, फक्त ते तुम्ही ओळखलं पाहिजे आणि ते तुम्ही ठरवलं पाहिजे. आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे या बाबतीमध्ये की Exactly. आजूबाजूच्या आपल्या भोवतालाचं नीटपणाने आकलन होणं. आणि खूप महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितलात की सुरक्षितता नक्की खरंच आपल्या हातात असते. आपल्यामधला जो सिक्स सेन्स आहे त्याचा वापर केला पाहिजे. जागृतीताई, तुम्हाला असं वाटतं का की सगळ्या स्त्रियांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे, आणि जर असं वाटत असेल तर ते नक्की कुठल्या कुठल्या कारणांनी वाटतं? मी तर म्हणेल नक्की पडलं पाहिजे स्त्रियांनी. जसं आत्ता आपण करंटली बघतोय, कोविडमध्ये खूप सारी घरं उद्ध्वस्त झाली. खूप साऱ्या घरांमध्ये मेन जो पुरुष ते गेले आणि फक्त स्त्रिया आहेत घरात. तर त्यांच्यावर अचानक असं आभाळ कोसळलं आणि की मी आत्ता हे कसं बॅलन्स करू, कारण त्या बाहेरच पडलेल्या नाही, त्यांना काही माहितीच नाही आहे. आज माझ्याकडे म्हणजे माझ्या मिस्टरांनी काय बँक बॅलन्स ठेवला आहे, माझ्याकडे पैसे आहे की नाही माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, काहीच माहीत नाही आहे त्यांना. सो निदान बाहेर पडणं म्हणजे की का बाहेर पडायचं, निदान आज हे सगळं तिला माहिती असणं की आपल्याकडे सेविंग्स किती आहेत, पुढे आपल्या फ्युचरसाठी काही केलं आहे की नाही केलं आहे. तिने हिरिरी म्हणजे बरोबरीने, जसे आपण म्हणतो ना की स्त्री पुरुष हे बरोबरीची चाकं आहेत, एक संसाराची चाकं आहेत. तर जर एक चाक असं झालं तर दुसरं चाक तिने बॅलन्स केलं पाहिजे. तर ते बॅलन्स करण्याकरिता तिने इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. त्यासाठी तिने बाहेर पडलं पाहिजे, बँकांचे व्यवहार बघितले पाहिजे, त्याच्यानंतर आपली लाईट बिल, आपले फोन बिल किंवा घराचा इतर खर्च, आपला किती खर्च होतोय याच्याकडे तिने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. सो मी असं म्हणेल. आणि शेवटी एक अर्थार्जन असतंच, सो तिने बाहेर पडलं पाहिजे. त्याच्यासाठी सहभाग, निर्णयामधला सहभाग, असणं आपलं गरजेचं जगणं, जे बऱ्याच वेळेला असं होतं की महिला घरात आल्यानंतर घराचं व्यवस्थापन एवढंच बघतात, पण खऱ्या अर्थाने जगणं काय आहे, जगण्याला भिडणं म्हणजे काय आहे, हे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सहभाग घ्याल जगण्यामध्ये किंवा घरातल्या पुरुषाच्या बरोबरीने, त्यावेळेला तुम्हाला कळेल. नक्कीच कळेल. आणि अर्थार्जनाबद्दल काय सांगाल? हां, हे पण आहे की खूप जणांना असं वाटतं की घराबाहेर पडणं म्हणजे अर्थार्जन करणं. अर्थातच अर्थार्जन करणं म्हणजे मी माझ्या घराला हातभार लावते, हा एक भाग झाला. पण घराला हातभार लावते या पलीकडे माझ्यात ती ॲबिलिटी आहे आणि मी ती पूर्णपणे प्रत्यक्षात आणते, याचं सॅटिस्फॅक्शन मला माझी पूर्णत्व देते. सो अर्थार्जन. म्हणून अर्थार्जन करणे हे तितकंच क्रमप्राप्त त्याच्या मागे ठरतं. पण अर्थार्जन मग त्याच्यासाठी बाहेरच पडायचं का घरून पण मी काय करू शकते, हे तुम्ही डिसाईड करा. हे तुम्हाला मग शोधावं लागेल. त्यासाठी तुमच्यात पहिले तर तुम्हाला ओळखावं लागेल की तुम्हाला काय येतं आणि काय नाही येत, किंवा तुम्ही कशात जास्त निपुण आहात. हे जेव्हा तुम्ही ओळखतात तेव्हा नक्कीच तुम्ही ते ॲज अ एक अर्थार्जन म्हणून ते सुरू करू शकतात. आणि कोणाला नकोय. खरं आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की स्वतःला आजमावणं आणि ह्या दृष्टीने घराबाहेर पडलं पाहिजे, की एक महत्वाचं आता तुम्ही वाक्य म्हणालात की स्वतःला परिपूर्ण करणं, आणि तो जो एक जाणीव असते त्याचा जो एक वेगळा आनंद असतो, त्या दृष्टीने स्त्रीनी बाहेर पडणं आवश्यक आहे. बरोबर. आणि अर्थकारण हा त्यातला एक खूप महत्वाचा भाग आहेच. हे सगळं जर करायचं असेल एका स्त्रीला तर तिचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास हा भाग खूप महत्वाचा आहे. तर त्या बाबतीत तुम्ही स्वतःच्या अनुभवातून काय मार्गदर्शन कराल? हा खरं सांगू खूप डीप प्रश्न आहे. मी 3 पिढ्यांचं एक आधी उदाहरण देते. सपोज एक मुलगी, म्हणजे आपण असं धरू मुलगी सून सासू. तर मुलगी जी असते ती आत्ता आपण लेटेस्ट बघितलं की ती आई जेव्हा काम करायला सांगते ती म्हणते मला आत्ता गरज नाही आहे घरात, मी जेव्हा कमवेल ना तेव्हा मी मेड लावेल. आणि स्त्री जेव्हा म्हणते, म्हणजे जी सून म्हणते की मला काय गरज आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. आणि सासू बर्डन टाकते की तू हे पण कर आणि तू ते पण कर, म्हणजे तू घरातच राहा, किंवा काही गरज नाही आहे तुला, आपलं सगळं काही व्यवस्थित आहे, तुला कशाला बाहेर जायला पाहिजे. हे 3 पिढ्यांचे 3 उत्तर आहे. तर मी त्या मुलीला सांगेल
जर तू आत्तापासून ती काम करायची प्रॅक्टिस किंवा घरात स्वयंपाकाची प्रॅक्टिस ठेवली तर लॉकडाऊन पडल्यावर जेव्हा मेड येत नाही तेव्हा तू उपाशी न राहता तुझं ऑफिसचं टायमिंग वेळेत लॉग इन करू शकते. मी त्या स्त्रीला सांगेल जर तू इन्व्हॉल्व झाली तर असं काही विपरीत जेव्हा घडतं तेव्हा पुढे होणारा मोठा फायनान्शियल लॉस जो असतो तू आधीच सावरू शकते, त्याच्यातनं वाचू शकते. आणि मी त्या सासूला सांगेल की तू काळाप्रमाणे बदल. आणि व्यक्तिमत्व विकास त्याच्या या उदाहरणाच्या पलीकडे जायचं म्हटलं तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, पहिले तर स्वतःला ओळखा, खूप सारी पुस्तकं वाचा, एक्सप्लोर न्यू थिंग्स, नवीन नवीन शिका, तुमची बॉडी लँग्वेज बघा, कॉन्फिडंट राहा. त्याच्यानंतर आपला जो कधी कधी असं होतं की बऱ्याच स्त्रियांना इंग्लिश नाही बोलता येत त्यामुळे एक न्यूनगंड येतो, तर आपण तिथे कमी पडतोय का, तर त्याचे क्लासेस लावा, तिथे इम्प्रूव्ह करा. त्याच्यानंतर असे काही गोष्टी असतात की त्यांना कंपॅरिझन करतात खूप जण, अरे ते तिच्याकडे आहे हे माझ्याकडे का नाही आहे. सगळ्यांकडे सगळं काही असतं, तुम्ही तुमच्यातलं शोधा आणि जर नाही आहे तर ते इम्प्रूव्ह करा. अजून मी एक याच्याने सांगेल की तुमच्याकडे जो वेळ आहे ना त्याचा सदुपयोग करा. म्हणजे इतर गोष्टींमध्ये कंपॅरिझन किंवा तोच वाद घालण्यापेक्षा माझ्याकडे ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावरचं सोल्युशन शोधा. हा एक मेन पार्ट असू शकतो, बेसिक पार्ट असू शकतो तुमच्यातला तुमची इम्प्रूव्हमेंट करण्यापलीकडचा एक थॉट तो तुम्हाला डेव्हलप करू शकतो. महत्वाचा मुद्दा आहे की स्वतःला ओळखा, तुम्ही जे काही आहे ते स्वतःला स्वीकारा आणि मग घरातल्या छोट्या कामांपासून कलेपर्यंत कॉन्फिडंट राहा जे काय आहे, आणि तुम्हाला तुमचं मत असू द्या, हे सगळ्यात महत्वाचं. हे प्रत्यक्षात यावं म्हणून तुमच्या आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या संपर्कातल्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही खूप प्रोत्साहित करता, व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करता किंवा यातल्या काही जणी या स्वतंत्रपणाने व्यवसाय करू शकतील इतकं त्यांना स्वतःमधलं महत्त्वाचं जे मोल म्हणतो ते कळलेलं आहे माझ्याकडे काय आहे. तर असे काही अनुभव प्रत्यक्षातले सांगा ना. माझे काही असे ग्रुप आहेत मैत्रिणींचे, मी त्याच्यात ॲक्टिवली म्हणजे असे एक प्रसंग बघते आणि थोडीशी ॲक्टिव्हिटी घेते. जसं की आम्ही आउटडोर गेलो तर तिथे मी त्यांना असे छोटे छोटे प्रोग्राम घेतले की इथे काहीच नाही आहे, मी थोडेसे काही स्नॅक्सचे आयटम नेले की विदाऊट ऑइल विदाऊट गॅस, तुम्ही आत्ता 4ची वेळ आहे तर काय स्नॅक्स करू शकतात. किंवा जसं इंग्लिशबद्दल बोललो आपण आता, मी त्यांना एक अशी अट घातली की प्रत्येकीने समोर येऊन ॲटलिस्ट 5 सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलायची, पण ते कंपल्सरी. आणि त्याच्यावर मी बक्षीस ठेवलं होतं आणि बक्षिसाच्या ओढीने प्रत्येकीने ते बोलले की मी मागे राहायला नको. आणि जेव्हा तुम्ही 10 जणांमध्ये ते घेतात ना मग त्यांना ऑटोमॅटिक होतं ही बोलली मी का नाही बोलू शकत. सो ते जेव्हा सगळ्या बोलल्या आणि मी त्यांना एक ट्रॉफी दिली. त्याच्यानंतर आत्ता लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊ शकत नव्हतो, सो ऑनलाईन मी त्यांच्याकडे मी एक असं केलं, ॲक्ट्रेस बरोबर त्यांचा फोटो घेतला आणि मीच लिहिलं की ही हिच्यासारखी आहे आणि ती भूमिका याच्यात मला ही अशी वाटते. सो प्रत्येक 29 जणींनी तिच्याबद्दल ते डिस्क्रिप्शन लिहायचं. सो ती जी व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपण लिहितोय तिला तर बरं वाटतंच आणि ओन्ली पॉझिटिव्ह थिंग्स, पण त्या मैत्रिणींच्या लिखाणामध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट झाली, त्यांनी इतक्या वेगवेगळ्या टॅग शोधला. मी आत्ताच दिलं की त्याच्यावरती एक बिझनेस करू शकते. मी तिला नाव पण देऊन टाकलं की भावना तुमच्या शब्द आमचे. ज्याचा बर्थडे आहे हो तर त्याच्यात ते लिहायचं. पण आजकाल आपली मराठी मागे पडत चालली आहे. सो असं, आणि ॲज अ वर्किंग वुमन माझ्याकडे आज वेळ नाही आहे, पण माझी एक प्रिय व्यक्ती आणि मला ते हे सांगायचं आहे, तिच्यापर्यंत हे पोचवायचं आहे, बोलायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही. तेच मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, वैशाली तू हे लिहून टाक, हो हे घे आणि हे पैसे, माझ्याकडे वेळ नाही आहे. ही आता काळाची गरज बनत चालली, त्याच्यातनं हा एक नवीन बिझनेस होऊ शकतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की आपल्याकडे असलेलं कौशल्य जे तुम्ही स्वतः गृहांतर्गत सजावटीच्या बाबतीत केलं, तशा तुमच्या अनेक मैत्रिणींना जेव्हा तुम्ही लक्षात आणून देता की अगं हे स्वतःपुरतं नाही तर हे तुला स्वावलंबी होण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याहून महत्त्वाचं तुझा स्वतःचा शोध घेण्यासाठी, ज्यांना आपण आत्मविश्वास याविषयी बोलतो आहोत. अगदी. समजा असं जेव्हा एखाद्या स्त्रीला जाणवतं की माझ्यामधल्या ह्या गुणांचा व्यवसाय होऊ शकतो, किमान स्वावलंबनासाठी मी थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये उतरू शकते, तर अनेकदा चर्चांमध्ये स्त्रिया असं म्हणतात
की मला जर व्यवसाय करायचा असेल किंवा घरातून मला वेळ काढायचा असेल तर मला परवानगीची गरज आहे. तर याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही स्वतः हे अनुभवलेलं आहे, तर तुम्ही घरच्यांचा सहभाग याबद्दल काय सांगाल? सहभाग हा असावाच लागतो. आपण उगाच असे पुढे जात नाही. त्यांच्या सपोर्ट शिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. पण सुरुवातीला मे बी हा खरंच खूप म्हणजे ताकदीचाच प्रश्न असतो हा. म्हणजे एक आपल्याला इथूनच आपली भीती असते, मला हे सपोर्ट करतील की नाही किंवा काय होईल. पण जेव्हा एक तर बिझनेस जेव्हा करतात किंवा काहीही जॉब बिझनेस काय, पहिले म्हणजे तुम्ही जर तुमच्यातले गुण त्यांना दाखवले ना, काय लागतं, एक सचोटी लागते, कष्ट करण्याची तयारी लागते, तुमच्याकडे कल्पकता असावी लागते, तुमच्याकडे हिशोबाचे नियम असावे लागतात. आणि हे जेव्हा तुम्ही त्यांना प्रूव्ह करून देतात किंवा कन्व्हिन्स करतात ना, त्यांना पण एक कॉन्फिडन्स येतो की अरे हो, काही हरकत नाही, तू करू शकतेस. तुम्ही वाद न घालता जेव्हा त्यांच्याशी हे त्यांना कन्व्हिन्स करू देतात, मला नाही वाटत कुठले घरचे अपोज करतील. मला पण मिळाला तर नक्कीच तुम्हाला पण मिळेल. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही पूर्ण तयारीने उतरलात आणि परवानगी मागण्याऐवजी तुम्ही जर सहभाग मागितलात आणि स्वतः कुठेही कमी न पडण्याची हमी असेल तर यश प्रत्येक स्त्रीला नक्की मिळू शकतं. नक्की मिळू शकतं. या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. पढ़ता है, खेलता है, झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कर आता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. एक दिवस सेलिब्रिटी सोबत, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 7:30 वाजता. शेत बघा माझं कसं खुशीनं डुलतं, कारभारणीचं जणू काळीज झुलतं. आपल्या मातीतल्या आपल्या माणसांसाठी, आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची माती आमची माणसं. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वावलंबी आणि जागृत अशी एक सखी जागृती कोठावदे, ज्या गृह अंतर्गत सजावट या विषयातल्या तज्ज्ञ आहेत, त्या आपल्या सगळ्या सख्यांना मार्गदर्शन करत आहेत. जागृतीतही तुम्ही आत्ता सांगत होतात की प्रत्येक स्त्रीनं घराबाहेर पडलं पाहिजे, स्वतःमधल्या गुणांना स्वावलंबनासाठी आचरणाला आणलं पाहिजे. तर नोकरी आणि व्यवसाय असे दोन पर्याय सगळ्यांसाठी उपलब्ध असतात, स्त्रियांसाठी सुद्धा. तर तुमच्या अनुभवावरून हे सांगा की या दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय आहे जो स्त्रीला स्वतःला सामोरं ज्यासाठी जावं लागतं? नोकरी म्हणजे काय की नोकरदार जो माणूस असतो तो त्याचे कौशल्य आणि त्याचा वेळ त्या व्यवसायाला देतो, त्या उद्योजकाला देतो आणि त्याच्या मोबदल्यात तो पगार घेतो, राईट. आणि व्यवसाय जो असतो, जो उद्योजक असतो, तो पण तेच करतो. तो त्याचं कौशल्य आणि त्याचा वेळ त्याला देतो आणि मोबदल्यात पगार. पण याच्या व्यतिरिक्त तो एक मोठा भाग, एक मोठी इन्व्हॉल्वमेंट काय घेतो, तो रिस्क घेतो. हा फरक आहे जो उद्योजक असतो. कारण की जर त्याने एक व्यवसाय काय, एक प्रॉडक्ट बाजारात आणणे आणि मग असं होतं कधी कधी तोटा मिळतो, कधी कधी नफा मिळतो, किंवा ते जे काही नुकसान आहे त्याची म्हणजे तो नुकसान भरपाईची किंवा नुकसानीची तयारी तो दाखवतो. म्हणजे तो ती निर्णय क्षमता घेतो, म्हणजे तो निर्णय क्षमता घेतो, त्याच्यानंतर तो एक ती रिस्क घेतो. याचा परिणाम डायरेक्ट त्या नोकरदारावर खूप प्रमाणात होतो असं नाहीये, पण हा त्या बिझनेसवर नक्कीच होतो, त्या उद्योजकावर नक्कीच होतो. आणि ही मोठी तफावत आहे, एक नोकरदार आणि एक व्यवसाय. म्हणजे सुरक्षितता जी असते नोकरीमधली, ती सुरक्षितता असते आणि याच्यात सुरक्षितता फारशी असते, पण याच्यात रिस्क पण असते. जसं मोठं काहीतरी करायचं असेल, साध्य करायचं असेल तर धोका पत्करणं ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे जी उद्योगाबाबत आपण म्हणू शकू. Exactly. तुम्ही स्वतःही नोकरी सोडून उद्योगाकडे वळलात, तर याच्या मागचा तुमचा हेतू काय होता?
मी अशी शांत बसणारी नाही आहे आणि माझा मुळात तो स्वभाव आहे की आत्ता जर मी 7 ते 8 वर्ष जॉब केला आहे, तोचपणा माझ्या लाईफमध्ये आला आहे आणि मला तो चेंज करायचा आहे. आणि जसं मी सांगितलं, मला वाचनाची प्रचंड आवड आहे. सो मला काही गोष्टी इन्स्पायर करत होत्या. जर मी याच्या पलीकडे गेली तर अजून याच्या पुढे एक स्टेप मला जायचं आहे, तर काय करायचं आहे? तर मला बिझनेस करायचा आहे. अजून याच्या पलीकडचे चॅलेंजेस काय आहे, म्हणजे नोकरीच्या पलीकडचे, कारण तसे मुलं मोठे होत होते तेव्हा. आणि मला दिसत होतं की आत्ता आपल्याला वेळ मिळणार आहे. सो दिस इज द राईट टाईम की आपण आत्ता आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायला काहीच हरकत नाही. आणि मग ते चॅलेंज. आणि इंटिरियर डिझाईन म्हणजे काय असं नाही आहे की एकच एक, इथे मल्टी लेवलला तुम्हाला एजन्सीज सांभाळायला लागतात, लेबर, स्टाफ. सो तो एक खूप मोठं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी आणि मला ते घ्यायचं होतं. सो मग मी ते एका प्रोजेक्टपासून सुरुवात केली. तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या वास्तूचं अंतर्गत सजावटीचं काम असतं, ते जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला कोणते मूलभूत नियम किंवा कोणती मूलभूत तत्व तुम्ही आचरणात आणता? वास्तू असं खूप जण आता वास्तू जो आहे हा प्रॉपर मराठी शब्द आहे. हो. आणि वास्तुशास्त्र, खूप जण वास्तुशास्त्र बघून पण करतात की आम्हाला. आणि काही जण, आता मी जे या 15 ते 20 वर्ष या क्षेत्रात आहे, काही जण अजिबातच बघत नाही, काही जण खूप बघतात. मी त्यांना सांगते, एक तर पहिले म्हणजे तुम्ही ज्या भावनेने घेताय ना, ती भावना खूप चांगली पाहिजे आणि तुमचे पण विचार खूप चांगले पाहिजे. तुम्ही खूप सजावट केली आणि तुमच्यातच जर काही पटलं नाही किंवा तुमचे स्वभावच मिळत नसेल, तर त्या वास्तूला काही अर्थच नाही आहे. आणि जेव्हा आम्ही डिझाईन करतो तेव्हा जे मेन असतं बॅलन्स. इंटिरियर डिझाईन करता आम्ही बॅलन्स बघतो की ह्या सगळ्याला काय बॅलन्स करणार आहे, रंगसंगती किती बॅलन्स करणार आहे. त्याच्यानंतर आमचं फोकस की एखाद्या वॉलवर मला लाईट द्यायचं आहे, तर त्या ती वॉल हायलाईट करायची आणि एक वॉल नाही करायची, कारण तिथे डीम दाखवली तरच ही हायलाईट होईल. सो हा बॅलन्स करायचा असतो. त्याच्यानंतर तुमचं मेजरमेंट, स्केल, ही स्केल प्रॉपर झाली पाहिजे. तर ती छोटी आणि तिथे मी मोठी वस्तू ठेवली तर त्या जागेचा म्हणजे ना युटिलायझेशन होत, ना ती जागा पूर्णपणे वापरली जात. सो स्पेस युटिलायझेशन हे मेन थिंग आहे त्याच्यात, की त्या जागेचा पूर्णपणे वापर करणं, ती जागा फोकस करणं, रंगसंगती करणं आणि त्या जागेला योग्य ते मोजमाप, तुम्हाला ती जागा वावरताना मोकळी भेटणं. जेव्हा तुम्ही एका घरात राहतात, असं नाही की नुसतंच फर्निचर भरलंय. सो त्या जागेला स्पेस युटिलायझेशन देणं हे आमचं मेन असतं. म्हणजे हे बेसिक प्रिन्सिपल आहे. स्केल, फोकस, कलर बॅलन्स आणि योग्य ती त्याची सजावट. आणि असं पण नाही आहे की खूप सारं कलाकृती केली म्हणजे इंटिरियर खूप छान झालं, तर असं नाही आहे. सिम्पल, सुबक, त्या याच्यात पण तुमचं इंटिरियर खूप छानपणे होतं. न्यूट्रल कलर म्हणजे असे खूप भडक कलर नाही, पण एक सुदिंग कलर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर न्यूट्रल कलर वापरून पण खूप छान दिसेल. मग त्याच्यासाठी एखादा व्हायब्रंट कलर वापरायचा. म्हणजे आता जसं की असे बाकीचे न्यूट्रल आहे आणि येलो सोफा तरी पण खूप सुंदर दिसतं, कारण मग तो माझा फोकल पॉइंट होतो. तर ही अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंटिरियर जास्तीत जास्त सुबक करू शकता. कुठलाही व्यवसाय जेव्हा करायचा असतो तेव्हा स्वतःचं व्यक्तिमत्व आणि प्रेझेंटेशन याचं तुमच्या दृष्टीने महत्त्व किती आहे? खूप महत्त्व आहे. म्हणजे माझ्याकडे जर माझ्या बिझनेसच्या रिलेटेड म्हटलं तर प्रेझेंटेशनच हा खूप मेन पार्ट आहे. आणि इतर जनरल पण प्रेझेंटेशन म्हणजे काय, तर स्ट्रेट अवे तुम्ही काय कम्युनिकेट करतात आणि क्लिअरली जेव्हा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देतात की तुमचं स्पीच किती क्लिअर आहे आणि तुम्ही तुमचा थॉट, तुमच्या आयडियाज तुमच्या क्लायंटपर्यंत म्हणा किंवा समोरच्या लोकांपर्यंत किती डिरेक्टली पोहोचवतात, म्हणजेच प्रेझेंटेशन. आणि जेव्हा हे क्लिअर आपल्याला आपल्या प्रेझेंटेशनमधनंच जर क्लिअर देता आलं तर बाकीच्या गोष्टींची एफर्ट्स घ्यायची गरज नाही लागत. सो प्रेझेंटेशन म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा क्लायंट्सला प्रेझेंटेशन द्यावं लागतं तेव्हा विथ मूड बोर्ड किंवा 3D व्ह्यूज याच्यातनं मी ते क्लिअर करते. आणि इन पर्सनल लाईफ जसं की आत्ता आम्ही म्हणतो की ड्रेसअप हा आमचा एक प्रेझेंटेशन असतो. तो
क्लायंटला पण कॉन्फिडन्स देतो की अरे नाही, ही नीट नेटकी राहते, छान आहे, व्यवस्थित दिसते. तो त्यांना पण कॉन्फिडन्स येतो आणि आम्हाला तर येतोच की आम्ही त्याच्याने बॉडी लँग्वेजने आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि क्लायंटला असं वाटतं की ही जर नीट राहते, नीट नेटकी आहे, तर नक्कीच आपलं घर पण छान होईल. कलात्मक व्यवसायाच्या बाबतीत हे घडतं की त्यांना पण हा कॉन्फिडन्स येतो आणि अदरवाईज आपल्याला पण येतो. आपली बॉडी लँग्वेज वेगळी होते. आपल्यात तो ऑटोमॅटिक एक आपण म्हणतो ना पेहराव जो असतो तो आपल्यात तो कॉन्फिडन्स डेव्हलप करतो. सेम वे जसं आपण आता व्यवसायाबद्दल बोलतो, नोकरी आणि व्यवसायाबद्दलही मगाशी बोललो, तर ज्या वेळेला आपण व्यवसायामध्ये येतो तेव्हा ती 24 तास आपला मन, मेंदू आणि शरीर ह्या तीनही गोष्टी मागणारी गोष्ट असते. अर्थात व्यवसाय ही वेगवेगळ्या अर्थाने दमवणारी, आपल्या परीक्षा बघणारी पण गोष्ट असते. तर अशा वेळेला त्याच्यातून मार्ग काढण्याचे तुमचे खूप वेगळे छंद आहेत किंवा मार्गच वेगळा आहे तुमचा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर त्याविषयी सांगा ना. खूप वेळा कामाच्या याच्यात खूप स्ट्रेस येतो किंवा घरचे इतर पण असे, तर माझं एक पहिल्यापासून आहे, मला वेगवेगळे कोर्सेस करायला आवडतात. म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग आहे ती प्रोसेस. कारण मी एक ऑब्झर्व केलं आहे, जेवढं तुम्ही शिकतात तेवढ्या तुमच्यातलं स्किल डेव्हलप करतात. आणि याचा एक फायदा होतो, जेव्हा 4 लोकांमध्ये तुम्ही जातात तर तुम्हाला ते नॉलेज आलेलं असतं. जेव्हा ते कम्युनिकेट करतात तेव्हा तुम्ही पण त्या कम्युनिकेशनला हात घालतात बिकॉज ऑफ युअर नॉलेज. आणि हे नॉलेज येतं कुठून? मग हे अशाच की कोर्स करणं, नवीन नवीन कोर्स करणं, नवीन नवीन पुस्तकं वाचणं, किंवा मी बाहेर फिरते. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या मीटिंग्स असतात 4 लोकांमध्ये जेव्हा आपण जातो, असं नको व्हायला की अरे हा बोलतो आणि हे तर मला काही माहितीच नाही आहे, हे असं कसं काय. पण मग जर तुम्ही ते एक्सप्लोरच नाही केलं तर ते तुम्हाला माहितीच होणार नाही. आणि तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं जर नाही आला, कम्फर्ट झोनमधनं जर बाहेर आलाच नाही तर तुम्हाला ते एक्सप्लोर नाही करता येणार. नवीन कोर्सेस करणं हा माझा एक छंद म्हटला तरी चालेल. म्हणजे तो लहानपणापासून आहे. आणि काळाबरोबर राहणं, स्वतःला अपडेट करणं ही तुमची खूप मोठी स्वतःची पहिल्यापासूनची आस आहे आणि तेच तुम्ही सातत्याने करता, जेणेकरून तोचतोपणाही थांबवला जातो, त्याचा ब्रेक होतो आणि त्यानंतर जे आपण असतो ते कालच्यापेक्षा मी नवी आहे बरं का, अशा पद्धतीने आपण आपल्या क्षेत्रामध्ये उतरतो. या गप्पा आपण अशाच चालू ठेवूया. आपण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या मातीमधून मोती जसं उगवती तशी नित्य नवी तुम्ही जाणून घ्या माहिती. आपल्या शेत शिवाराबद्दल अनुभवी तज्ज्ञांद्वारा अचूक माहितीसाठी अवश्य पहा आमची माती आमची माणसं. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. आकाशवाणी अस्मिता कानी गुंजता वाटे धन्यता मनोरंजन ज्ञान विज्ञान मनोरंजन ज्ञान विज्ञान बातम्या मुलाखती भाषण हो जी 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 ही वाणी असे जनतेची जनहिताची जनसौख्याची सत्य सुंदर मंगलाची सत्य सुंदर मंगलाची नित्य सेवेस सिद्ध सादाची हो जी 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 अभिमान महाराष्ट्राचा माय मराठीचा राष्ट्रशक्तीचा नाट्य साहित्य संपदेचा बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 बहुजन गुणवंतांचा ध्यास जी 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 जी. ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. ताडका अजून स्वतःलाच समजू नाही शकली देवी का? तिला आपल्या बळाचे अनुमान नाही आहे स्वामी. जर रामाला आपण आपला पुत्र मानता तर का नाही आपले मातृत्व त्याला विश्वामित्रांसोबत जाण्यापासून रोखत आहे? खूप वीरता दाखवतोयस ना तू, परंतु तू हे विसरतोयस की तू एक वानर आहे. संकटमोचन हनुमान सोमवार ते शनिवार सकाळी 10 वाजता.
छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. जागृती कोठावदे ही सखी आत्ता आपल्याशी गप्पा मारते आहे. जागृतीताई, कला आणि वेगवेगळ्या छंदाच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्यातल्या दमणुकीचे जे क्षण असतात त्याच्यावर तुम्ही मात करता, याविषयी आपण बोलत होतो. तुम्ही रांगोळी पण काढता, तर या रांगोळीचा तुम्हाला कशा कशा पद्धतीने उपयोग झाला आणि ती का आवडते याविषयी सांगा. मला रांगोळी काढायला खूप आवडतं लहानपणापासून. मी जेव्हा रांगोळी काढायची लहानपणी, माझे आई वडील दोघं खूप कौतुक करायचे आणि तो फ्री हँड म्हणजे अशी थेंबांची पण काढायची, पण फ्री हँड काढायची मला खूप सवय होती. आणि त्यात रांगोळी म्हणजे शेडिंग, आपण किती छान शेडिंग करू. माझ्याकडे खूप कलर्स आहेत रांगोळीचे आणि मुली काय आणतात माहेरून ते मला माहित नाही, पण मी रांगोळीचे डब्बे आणले होते सासरी येताना. सो मला असं वाटतं की माझी जर एका फ्लोअरला आता 4 फ्लॅट आहेत, तर ह्या 4ही याच्यात माझी रांगोळी खूप छान दिसली पाहिजे. हे पहिल्यापासून माझं एक गणित आहे की माझी रांगोळी उठून दिसली पाहिजे. आणि त्याचा मला काय फायदा झाला की जेव्हा मी आत्ता इंटिरियर करते ना, तर मला ते शेड्स कसे क्लिअर होतात की नाही इथे हा शेड खूप चांगला दिसेल. जे पहिल्यापासून मी त्या कलर कॉम्बिनेशन्सवर खूप खेळली आहे. सो तो आत्ता एक तो कॉन्फिडन्स डेव्हलप झालाय की नाही हा कलर याच्यावर वर जाईल, हा नाही जाणार, आणि ते खरंच सक्सेसफुल होतं. मी शुअर असते की हे नाही जाणार. म्हणजे क्लायंट आता काल जरी किती जरी असे म्हटले की नाही आम्हाला हा शेवाळी कलर किंवा मेहंदी कलर पाहिजे सोफ्याचा, अहो पण मागे तो ग्रे कलर आहे बॅक वॉलला, तर तो मर्ज होईल त्याच्यात, तो नको, आपल्याला पॉपअप करायचा आहे कलर. आणि जर मी पुढे एंट्रन्स वॉलला ती शेड वापरली, परत इथे शेड, खूप कलर्स होतील. सो मला रांगोळीमुळे ते खूप छान बॅलन्स करता आलं इथे माझ्या करिअरमध्ये पण. आणि एक कला ती म्हणजे जी काय आवड आहे ती ऑटोमॅटिक ती अजून डेव्हलप होत जाते जसं. आणि तुम्ही जर मी माझं सांगते, जेव्हा मी रांगोळी काढते ना, आपण एकाग्रतेने काढतो. आउटलाईन कशी येईल, कशी ती वळण घेईल, आणि तो बॅलन्स शिकवते ती. म्हणजे एक प्रकारचं मी तर म्हणते रांगोळी हे माझं एक मेडिटेशन आहे असं म्हटलं तरी चालेल. जसं मेडिटेशन आहे तुम्ही म्हटलात की ते रंगांचं वेड, आकार आणि त्याचं सौंदर्य आणि समतोल, खरं म्हणजे जगण्यातल्या खूप गोष्टी आपल्याला रांगोळी शिकवत असते. आणि खरं तर सगळ्याच सख्या या कधी ना कधीतरी रांगोळी काढत असतात. रांगोळीच्या रेषा याच्याविषयी पण तुमचा स्वतःचा खास विचार आहे, तर त्याविषयी सांगा. रांगोळीच्या रेषा म्हणजे जसं आपले केस, म्हणजे मी म्हणते की आपण म्हणतो स्ट्रेट ही स्ट्रेट फॉरवर्ड असेल आणि कर्ली म्हणजे हिची थोडीशी मनात गुंतागुंत चालू आहे. सेम रांगोळी की काही रांगोळी काढतात मी काही, आणि मी रांगोळी काढते म्हणून मला ना रांगोळी ऑब्झर्वेशनची पण खूप सवय की काहींच्या लाईन्स आउटलाईन्स जेव्हा आपण पूर्ण रांगोळी करतो आणि फायनल एक टच देतो आउटलाईन्सची, काहींची लाईन ही बाहेर जाते, काहींची आत जाते. सो मला आता मी बरेच कोर्सेस करते, जसं म्हटली आत्ता तर रिसेंटली मी ड्रीमॉलॉजी वगैरे पण शिकली. तर त्याच्यावरनं की हिच्या मनात ना काहीतरी नक्कीच चालू आहे म्हणून ही आउटलाईन बाहेर गेलेली आहे, ही ना आत्ता स्थिर नाही आहे हिचं मन. सो ही बॅलन्स म्हणजे तिने आउटलाईन ती अशी प्रॉपर काढलेली नाही आहे. सो त्याच्यावरनं तुमच्या मनातले धागेदोरे पण लागतात. हे एक स्त्रीचं खास जे मन असतं ते तुमचं रांगोळीच्या प्रेमातून जे जाणवतं. एका बाजूला तुम्ही खूप कणखरपणाने, निर्णय क्षमतेने, स्वावलंबनाने आणि थोडंसं स्वयंभूपणाने पण व्यवसायामध्ये यशस्वीपणाने उतरलायत. त्याचबरोबर स्त्रीच्या म्हणून काही खास आवडीच्या गोष्टी असतात, स्त्रीचं एक वेगळं मार्दव असतं, सौंदर्यावरती प्रेम असतं. तर 2017 साली तुम्ही थेट एकदम सौंदर्य स्पर्धेमध्ये उतरलात. तर हे वळण एकदम कसं आलं? तेही 2 मुलं तुमची होती, एकीकडे व्यवसाय होता, म्हणजे खूप गुंतागुंतीचं धावपळीचं आयुष्य होतं. तर हे कसं घडलं आणि हे का करावं असं वाटलं? ॲक्च्युली असं खूप स्पेसिफिक मी कधी काही ही गोष्ट मात्र ठरवलेली नव्हती. मी अशा बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या असतात, पण ही काही अशी ठरवली नव्हती की मी एखाद्या सौंदर्य स्पर्धेत कधी काळी भाग घेईन. असंच एकदा मी आणि माझी मुलगी वैष्णवी जेव्हा आम्ही बघत होतो तिचा प्रोग्राम, ती जिंकली होती आणि क्वेश्चन आन्सर राऊंड चालू होता मनुष्य चिल्लरचा. सो
तिने दिलेलं जे आन्सर, की तिला हा प्रश्न विचारण्यात गेला की ह्या जगात तुला असं सगळ्यात जास्त मोठ्या पगाराची नोकरी कोणती. सो तिने जे उत्तर दिलं होतं की आईला हा सगळ्यात मोठा पगार मिळाला पाहिजे. आणि ते मला आणि तिला एवढं आवडलं की केवढं मार्मिक आहे ना हे उत्तर, आणि हे जमलं पाहिजे. म्हणजे कुठलंही काही बॅकग्राऊंड नसताना, काही माहीत नसताना जेव्हा तुम्हाला असं केव्हा प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला असं उत्तर सुचणं म्हणजे हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. सो आमच्या दोघींच्या अशा चर्चा चालू होत्या आणि तितक्यात मला वैष्णवी म्हटली, आई तू का नाही हा भाग घेत त्याच्यात. म्हटलं काहीतरी काय, मी कसे काय घेऊ, माझं एज काय आत्ता, मी कशी घेणार. आणि त्याला असा प्रॉपर बॉडी शेप किंवा सगळं लागतं ग त्याला, आणि मला एवढी एक तर धावपळ असते. तिने ना मला इन्स्पायर केलं, तू करशील, तू करू शकते, मी तुला जे काही लहानपणापासून बघते नाही तू करशील, बिंदास कर. तर मग मी थोडी शोधाशोध केली. पहिले तर एक माझ्या मनात अशी म्हणजे भीती होती की सौंदर्य स्पर्धेत भाग घेणं म्हणजे छोटे कपडे घालावे लागतात का, अपूर्ण माहिती होती. तर असं काही आहे का. सो मी त्या रिलेटेड कंपनी म्हणजे सर्च करत होती आणि काय असेल माहीत नाही, नेमकं मला यांची तेव्हा ॲड दिसली फेसबुकवर आणि मी ऑडिशनला गेले आणि सिलेक्ट पण झाले. आणि मी ते माझे डाऊट क्लिअर करून घेतले की असे काहीही कपडे वगैरे नाहीत. ही जी स्पर्धा असते ती पूर्णपणे तुमच्या बुद्धी कौशल्याला अनुसरून असते आणि तुमच्या कॉन्फिडन्सला. कारण की तिथे एक सर्टन काही त्यांचे क्लॉज असतात, त्याच्यात तुम्ही फिट बसायला पाहिजे. सो त्यांच्या टॅलेंट राऊंड जो होता तो मला खूप महत्त्वाचा वाटला आणि तो क्वेश्चन आन्सर. आणि मग मला असं वाटलं का नाही, जर वैष्णवी म्हणते तर आपण आपल्याला बघावं, चेक करून बघावं आपण आज कुठे पाहण्याची जी तुम्हाला आतमध्ये एक जिद्द आहे का, काही हरकत नाही. आणि जर हे असं काही नाही आहे तर आपण करायला पाहिजे, का नाही केलं पाहिजे. लिटरली 4 दिवसात म्हणजे मी ती तयारी फक्त काय प्रकारचे प्रश्न उत्तरं विचारतात वगैरे हे मी थोडासा एक अभ्यास केला आणि मी त्या स्पर्धेत गेली. आणि मला पण तो प्रश्न असा छान म्हणजे मला आठवलं तर आश्चर्य वाट की तुम्ही स्वतःला काय कन्सिडर करतात, ॲज अ गिव्हर की टेकर. सो मी उत्तर दिलं होतं की मी स्वतःला ॲज अ गिव्हर कन्सिडर करते. कारण की लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की देत राहा, दिल्याने येत राहतं. जसं मी BNI मेंबर आहे तर आमच्या ह्याच्यात पण गिव्हर्स गेन, तुम्ही द्याल तर भरपूर येईल. व्हॉट कम्स अराउंड गोज अराउंड, हे सगळं मी इतकं शिकले आहे. सो ते मी पटकन आन्सर दिलं की मी स्वतःला ॲज अ गिव्हर. आणि मी अजमावलं पण आहे, मी कधी कुठला हिशोब नाही करत किंवा मी ते डोक्यात पण ठेवत नाही ह्या व्यक्तीने मला इतकं दिलं आहे तर मी त्याला हे द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, हा मी कधी हिशोब नाही केला. मी देत राहिले आणि मला मिळत राहिलं. खूप महत्त्वाचं आहे हे. आपल्या घरापासून व्यवसायापर्यंत स्वतःला जेव्हा आपण समर्पित करून देणाऱ्याच्या भूमिकेत असतो तेव्हा उलटपावली यश आणि अनेक गोष्टी आनंद ह्या आपल्यापर्यंत येतातच. या गप्पा यानंतरही अशाच सुरू राहणार आहेत, पण घेऊया एक विश्रांती. स्वाद स्वास्थ्य सप्तसुरांची मैफल जमली पक्वानांची. आहारातून आरोग्याला मिळे नवजीवनी. स्वाद संजीवनी, स्वाद संजीवनी, स्वाद संजीवनी शनिवारी सकाळी 7:30 वाजता. दादा मला बी लिहायला दे की. तुझ्या बाबांनी तिकडे शाळा बघितलेली काय रे. माई याचं नाव स्वामी आहे. अरे अशा उद्धट मुलाला तू इथे आणलंस. माझा भाऊ आहे तो, त्याची काही चुकी नाही तरी तुम्ही त्याला बोललात ना. एवढे दिवस तुझा भाऊ कुठे होता मुक्ता. मी घाबरत नाही, लाज घेत नाही म्हणून मी नसताना भ्याडपणे माझ्या कुटुंबावर हल्ला केला त्याने. मी त्याला सोडणार नाही. स्वामी सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत.
स्वावलंबी, कणखर, निर्णयक्षम, आत्मनिर्भर अशी आपली सखी जागृती कोठावदे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. सौंदर्य स्पर्धेत तुम्ही घेतलेला भाग याविषयी आपण बोलत होतो. असंच अजून एक तुम्हाला वेड आहे ते म्हणजे प्रवासाचं वेड खरं म्हणजे सगळ्यांनाच असतं, पण तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही सोलो ट्रॅव्हलर आहात आणि तेही जगभर एकटीने फिरणाऱ्या सोलो ट्रॅव्हलर आहात. तर हे का वाटलं, कसं वाटलं किंवा याच्यातून काय साध्य होतं असं तुम्हाला वाटतं? जसं की मी आधी सांगितलं की मला पुस्तक वाचनाची प्रचंड वेड आहे आणि मोटिवेटेड व्हिडिओ बघायची पण सवय. तर मी कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक सोलो ट्रिप करा, असं मी वाचलं होतं. तर पहिले माझ्यासाठी ते खूपच नवीन होतं की काय असतं हे सोलो ट्रिप. त्याच्यासाठी पहिली ट्रिप मी श्रीलंकेची केली आणि मग मला ते जाणवलं एक काय खूप केल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा वर्षभर इतकं तुम्ही काम, घर, नातेवाईक, त्यांच्या गरजा आणि बाकीचे वेळेचे नियोजन सगळं याच्यासाठीच गुरफटलं. सगळे म्हणतात काय एकटी आहे, फिरती आहे, बिझनेस करते. म्हणजे घरच्यांचं पण असं म्हणतो काय अजून काय वेगळा वेळ पाहिजे, पण नाही. म्हणजे मी इव्हन गाडीत माझ्या ऑफिस पासून जर साईटवरही जायचं असेल तर कंटिन्युअस फोन चालू असतात किंवा आपलं ड्रॉइंग्सच्या रिलेटेड काहीतरी चालू असतं किंवा कुठे काहीतरी आग पेटलेली असते ऑफिस कुठल्या तरी एका साईटवर. म्हणजे सतत त्याच्यात असतो आणि साईटवर म्हणजे तिथून बाहेर पडायचं तर घरचं कुठलं काहीतरी काम आलेलं असतं. सो हे कंटिन्युएशन एकटी कधीच नसतो आपण, म्हणजे असं मला वाटतं. मला पहिल्यांदा खरंच तो एकटेपणा मिळाला तो त्या सोलो ट्रिपमध्ये मिळाला. त्याच्यानंतर की तुम्ही एका अननोन लोकांबरोबर जातात, एका अननोन लोकांना भेटतात. जसं की मी खूप हार्डकोर म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, मी काही नॉन व्हेजिटेरियन माणूस नाही आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंट्रीत जातात तिथे फक्त नॉनव्हेज असतं. जसं जपानला म्हणजे मला ते कसं तरी हे व्हायचं जेव्हा मी व्हेजिटेरियन आहे तिथे फक्त नॉनव्हेज चालतं. सो माझी म्हणजे मी लिटरली ते ब्रेड आणि योगर्ट खाऊन किंवा तो नुसतं जॅम लावून आपण खातो तर ते थोडंसं वेगळं असतं. आणि ते तुम्हाला जेव्हा तुम्ही इतर गोष्टी बघतात, न्यू एक्सप्लोर करतात इतर गोष्टी, तेव्हा तुम्हाला ते इतकं मॅटर नाही करत, तेव्हा कळतं पण. आणि असं नाही मग त्याच्यासाठी मी काय नॉनव्हेज खाणं सुरू केलं का, नाही, मी व्हेजिटेरियन आहे तरी पण मी राहू शकते. ज्यूस असतात तिथे. तर तुम्हाला तेव्हा कळतं की आपण काय आहोत आणि कुठे ॲडजस्ट व्हायचंय, कुठे नाही व्हायचंय हे तुम्हाला कळतं. म्हणजे तुमचा जो एक कम्फर्ट झोन असतो तो सोडून तुम्ही खूप वेगळ्या ठिकाणी जाता आणि तरीही तुमच्या सवयी आणि तुमच्या गरजा याचा समतोल साधत वेगळ्या ठिकाणी तुम्हाला वावरायचं असतं आणि ते जमू शकतं. हे या प्रकारातून किंवा एकट्याने फिरताना लक्षात आलं. जपानमधला आणखीनही एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळा अनुभव आहे तुमच्याकडे. मी ट्रेनमध्ये मला झोप लागली होती आणि माझं स्टेशन चुकलं होतं. सो जेव्हा कळलं की आपलं स्टेशन मागेच गेलं आणि मी खूप पुढे आली, सो मला तेव्हा ते ब्रह्मांड आठवतं. मला थोडं म्हणजे टचकन डोळ्यात पाणी पण आलं होतं तेव्हा, पण इट्स ओके. मी स्वतःला कूल केलं, थोडंसं आलं डोळ्यात पाणी. कारण काय होतं जपानचं सेकंदाचा त्यांचा वेग असतो. म्हणजे ती त्या क्षणात तुम्ही तिथे उतरला तर ठीक, नाही तर डायरेक्ट नेक्स्ट स्टेशन. सो ते खूप अवघड होतं. सो मी उतरले आणि मग तो मॅप होता माझ्याकडे, त्या GR लाईन वगैरे त्यांच्या खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या लाईन्स असतात. ते फाइंड आउट करून मी फायनली माझ्या हॉटेलला पोहोचले. ते फाइंड आउट केलं, पण तेव्हा मला अजून एक कॉन्फिडन्स आला, येस जागृती, यू कॅन डू इट. पण जपानसारख्या ठिकाणी भाषेचीही अडचण असणार आहे. एक्झॅक्टली. त्यांना म्हणजे आपलं इंग्लिश त्यांचं इंग्लिश खूपच प्रॉब्लेमॅटिक असतं, पण मी केलं. सो ह्याच गोष्टी शिकायला मिळतात. मी तेच सांगते की जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करतात, कारण की तुम्ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबल असतात, कुणाला तुम्ही दोषी पण नाही. आधाराची जी आपल्याला कितीही म्हटलं तरी सवय असते, तर ते खऱ्या अर्थाने आपल्याला एकट्याला आजमावण्याचा हा एक वेगळा हे असतो की आपण तिथे दुसऱ्यांना जे आपण त्यांना दुसऱ्यांना दोष देऊन मोकळे होतो, पण इथे तसं नसतं. तुम्ही यू आर द ओनली वन पर्सन
की तुम्ही रिस्पॉन्सिबल असतात, चूक काय बरोबर काय ते तुम्हीच. सो नो कंप्लेंट, आणि तुम्ही मार्ग शोधतात आणि पुढे चालतात. एकटीनं फिरणं याबद्दल तुम्ही आपल्या सगळ्या सख्यांना काय सांगाल? सगळ्यांनी फिरावं का आणि कसं फिरावं? मी तर म्हणेल नक्की फिरायलाच पाहिजे. म्हणजे मी तर म्हणते मग वेस्ट ऑफ लाईफ, म्हणजे तुम्ही ह्या लाईफमध्ये येऊन ते वेस्ट केलं, एकदा तरी फिराच. आणि असं काही नाही, तुम्हाला एक जसं आपल्याला एक फॅमिली कॉन्ट्रीब्युशन मिळतं किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी काही ना काही सोर्स असतोच आपल्याकडे इन्कम येण्याचा. जसे घरात आपल्याला घर खर्चासाठी मिळतात, त्याच्यातनं तुम्ही थोडे थोडे सेव्हिंग करा. आउट ऑफ इंडिया जायलाच पाहिजे असं नाही आहे. इंडियात राहून पण एका छोट्या छोट्या तुम्ही अशा ट्रिप करू शकता जिथे एकटं ट्रॅव्हल करू शकतात तुम्ही. हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःमधल्या कलेला, स्वतःच्या छंदांना वाव देता, त्यावेळेला मूलतः असं आहे की तुम्ही आत्ता एक उद्योजक आहात आणि हा खूप मोठा प्रवास आहे की जो खरा म्हणजे तुमच्या कलासक्त मनापासून रंगांची आकाराची ओढ इथून सुरू झालाय आणि आज एका खूप मोठ्या टप्प्यापर्यंत, यशापर्यंत येऊन तुम्ही पोहोचलायत. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कुणाकुणाची आणि कशी कशी मदत झाली? अर्थातच माझ्या फॅमिलीची. म्हणजे फॅमिली, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, माझी 2 मुलं. जसं इथे मी अगदी बेसिकला जाऊन म्हटलं तर आपल्या लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत आईवडिलांनी मला जे संस्कार दिले, जसं वडिलांनी मला फ्रीडम दिलं, NCCत भाग घेऊ दिला, तर त्यांनी मला फ्रीडम दिलं. त्याच्यानंतर आईने मला मर्यादित राहून पुढे जायला शिकवलं. आणि सासऱ्यांनी मला लग्नानंतर पण एक कॉम्प्युटर घेऊन दिला की जागृती तू शिकली आहे ते पुढे कंटिन्यू कर. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. सासूबाईंनी टाइम मॅनेजमेंट शिकवलं की एक भाजी जर तू टाकली आहे, त्या भाजी शिजेपर्यंत तू 4 कामं कशी करू शकते जागृती ते बघ. असं जनरली म्हटलं जातं की जर एक स्त्री बाहेर पडली तर मुलांकडे दुर्लक्ष होतं, पण आज खरं सांगू मला तसं अजिबात नाही वाटत. आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे त्याचा आपण सकारात्मक विचार केला तर यशासाठी तो नक्की उपयुक्त ठरतो. या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. शेत बघा माझं कसं खुशीनं डुलतं, कारभारणीचं जणू काळीज झुलतं. आपल्या मातीतल्या आपल्या माणसांसाठी, आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची माती आमची माणसं. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गृह अंतर सजावट या विषयातल्या तज्ज्ञ असलेल्या जागृती कोठावदे आपल्याशी गप्पा मारत आहेत. स्त्रिया स्वावलंबी कशा होऊ शकतात याविषयी आणि स्वतःमधल्या कलासक्त मनाला, कलासक्ततेला त्यांनी स्वावलंबनासाठी कसं उपयोगात आणलं याविषयी. जागृतीताई, तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून आज स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. स्वतःची कलाही त्याबरोबर जपत आहात. घर, गृहिणी हे काम हे सगळ्यांच्या वाट्याला असतंच. तर हा सगळा जो दीर्घ यशाचा प्रवास आहे, पराकाष्ठेचा प्रवास आहे, तर यामध्ये तुमचं स्वतःचं यश तुम्हाला कशात आहे असं वाटतं? मी जे लोक खूप उशिरा करतात मी ते खूप लवकर केलं. मी स्वतःला ओळखलं. मी माझ्यात काय चांगलं आहे, माझ्यातले गुण काय आहेत ते मी लवकर ओळखले आणि मी त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवली आणि हार्डवर्क केलं. आणि हेच मी माझं यशाचं मेन कारण समजेल. असं काहीही इझी मिळत नाही. खूप खूप त्रास असतो, खूप काही अडथळे असतात, पण मी पार करत गेले. इझी काहीच नाही मिळालं. पण मी माझं विजन ठेवलं होतं आणि ते विजन क्लिअर ठेवलं होतं की नाही, मला आज इथे पोहोचायचं आहे, मला ते करायचंच आहे आणि मी करणार. हे विजन जेव्हा माझं क्लिअर होतं त्यामुळे मला त्या अडथळ्यांची काहीच मी महत्त्व ठेवलं नाही. मी पुढे गेले कारण की मला माहिती होतं याच्यासाठी मला एक तर सचोटी लागणार आहे आणि नियमबद्धता लागणार आहे, जी मला ती करायची आहे. हे जर माझं पक्का आहे तर मग मी बाकीच्या गोष्टींचा कशाला विचार करू.
सो मी ते हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी या दोघं याच्यावर पूर्णपणे उतरले आणि काम करत राहिले. जाता जाता आपल्या सगळ्या सख्यांना मैत्रिणींना उद्योगिनी व्हायचं असेल तर आणि एक आनंदी स्त्री व्हायचं असेल तर या दोनही गोष्टींसाठी कोणता संदेश द्याल किंवा काय सांगाल? स्वतःला ओळखा, स्वतःतले गुण पारखा आणि नवीन नवीन गोष्टी नक्की एक्सप्लोर करा. खूप वाचा. वाचनासारखा मित्र नाही आहे, संपत्ती आहे ती. म्हणजे कोणी नसेल तर वाचन तुमच्याबरोबर असतं, ते पुस्तक तुमच्याबरोबर असेल आणि ते तुम्हाला खूप काही शिकवतं. आणि स्वतःवर प्रेम करा, स्वतःला ॲक्सेप्ट करा, तेव्हा तुम्ही प्रेम कराल. तुम्ही जे आहात ते ॲक्सेप्ट करा. पिगमेंटेशन येते, ॲक्सेप्ट. जाड दिसतंय, ॲक्सेप्ट. त्याच्यावर त्या जाडपणामुळे कुठे शरीरावर परिणाम होत नाही ना, तेवढं बघा. जाड स्त्री पण सुंदर असते. तुमच्यातलं काय चांगलं आहे ते ओळखा, ते गुण जाणा आणि त्याला कला द्या, त्याला वाव द्या आणि पुढे जा. खूप महत्त्वाचं आहे हे की एक स्त्री जेव्हा स्वतःला ओळखते, स्वतःला ओळखल्यानंतर मी काय आहे याचा आपल्या कुटुंबासमोर किंवा समाजासमोर धाडसानं उच्चार करू शकते. हा उच्चार करणं महत्त्वाचं आहे हे जागृतीताईंनी आपल्याला या मुलाखतीत वेगवेगळ्या निमित्ताने अनेकदा सांगितलं. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, स्वतःच्या अस्तित्वाचा उच्चार करता आणि धडपड करता, तेव्हा नक्कीच प्रगतीची वाट ही हमखास तुमच्या समोर स्वतःहून सामोरी येते. जागृतीताई, तुमचे अनुभव आता तुम्ही सांगितलेत, आपल्या मैत्रिणींना मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.